हिंदूंचा ठिय्या अपशब्द बोलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी हिंदू समाजाने कराडच्या DYSP ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन केले। यावेळी दत्त चौक ते कराड तालुका पोलीस ठाणे मोर्चा काढण्यात आला। कराड आकाशनगरमध्ये झालेल्या 2 व्यावसायिकातील भांडण व मारहाणीत तक्रार द्यायला गेलेल्या लोकांना अपशब्द बोलून बाहेर हाकलून देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप नेते विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तक्रारदारांशी गैरवर्तन करणाऱ्या 2 पोलिसांना सक्तीच्या रजेवर व एकाची बदली करण्याचा निर्णय DYSPंनी घेतल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती विक्रम पावसकर यांनी दिली। संतोष कदम, SK क्राइम न्यूज, कराड। बोलो, धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति शिवाजी महाराज की जय। आपलं सन्मान्य पावसकरांचे हिंदू एकता आंदोलनाचे साथीदार असतील किंवा सकल हिंदू समाजाचे साथीदार असतील ते एकत्र आले। आम्ही त्यांच्याकडे दावा घेतला की आम्हाला न्याय मिळावा, यासाठी आम्हाला सहकार्य करा। आणि त्यावेळेला ते जेव्हा तिथं आले त्यानंतर सूत्र नंतर साधारण 11:30 वाजले, 11:25च्या दरम्यान त्या आरोपीला 10:30 वाजता त्यांनी तिथून बाहेर काढलं आणि आपल्या माणसाला इथं त्यानंतर ऐकत असं साधी FIR सुद्धा दर्ज न करता NC दाखल करून तिथून बाहेर काढलं गेलं। NCR दाखल केल्यानंतर परिस्थिती समजून घ्या की आपल्याच देशात हा हिंदुस्थान आहे, या हिंदुस्थानमध्ये हिंदूंचं राज्य असताना हिंदूंचं राज्य म्हणण्यापेक्षा आपलाच देश आहे, ही उपरी आल्यात आणि उपरी येऊन आपल्यालाच हाणामारी करतात। ही कसलं आहे, ही कसली वृत्ती आहे? आणि या वृत्तीला दाद मागण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला ही वागणूक दिली। ही वागणूक 100% चुकीची होती आणि त्या चुकीच्या वागणुकीवर म्हणजे क्रमशः सांगायचं झालं तर न्याय मिळायला ज्या वेळेला आपल्या पत्रकार बंधूंनी आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी 11:30ला बाईट घेतली की 12 वाजता त्यांना अरेस्ट केलं गेलं। त्यांच्या लक्षात आलं की समाज आपला हिंदू समाज एकत्र यायला लागलाय, काहीतरी विघातक म्हणजे हा शांत समाज कधी उद्रेक होईल सांगता येत नाही, ते त्यांच्या लक्षात आलं प्रशासनाच्या। ते जागृत झाले आणि 12 वाजता त्यांना अटक केलं। 12 वाजता अटक झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं की बाबा तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही कार्य केलेलं आहे, त्यांना अटक केलेली आहे, तर तुम्ही कराड बंदचे हक्क थांबवा। आणि आपण त्यांना रिस्पेक्ट देऊन आपण ते कराड बंदचे हक्क क्षमवले, मग तात्पुरते आपण स्थगित केली। पण आपली आणखीन एक मागणी होती की ज्या वेळेला हे सगळं करत असताना आपल्याच समाजातील तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जे विशिष्ट प्रकारची आपल्याला वागणूक दिली की पाठीमागच्या बॅडमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं काय घडलं, त्याची पुनरावृत्ती न करता जास्त खोलात न जाता फक्त एवढंच सांगतो की ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला चुकीची वर्तणूक दिली त्यांना जोपर्यंत निलंबित करण्यात येत नाही किंवा इथून त्यांचं निलंबित झाले पाहिजे। जिहाद्यांना पाळते ती लोक, जिहादी वृत्तीला जोपर्यंत त्यांची पाठराखण राहील तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा सहजपणे न्याय मिळणार नाही। त्यासाठी ती निलंबितच झाले पाहिजेत। ही एक आमची हक्क प्रशासनाकडे राहील। त्यासाठी आपण आता इथं उपस्थित असणारे सर्व समाज बांधव, सर्व हिंदू समाज बांधव म्हणजे फक्त हिंदूच नाही तर 18 पगड म्हणजे 12 पगड, तर फक्त त्यात एकच जातीला आपला विरोध राहील, ती म्हणजे मुसलमान जातीला सोडून बाकी आपल्या हिंदू समाजातील जे कोणी तिथं उपस्थित आहेत त्या सगळ्याच उपस्थित सर्व बांधवांचं मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आभार मानतो की आपण जी ताकद दिली आमच्या बंधूंना त्या ताकदीमुळे आपण हा लढा पार पाडण्यास यशस्वी ठरलो। आणि ते कार्य करत असताना आमच्या 2 भगिनी आपल्या म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांनी सुद्धा परवा दिवशी जे सहकार्य केलं ते अतुलनीय सहकार्य की ते धाडस महत्त्वाचं होतं। त्या धाडसामुळं सोशल मीडियावरती आपण ॲक्टिव्ह झालो आणि आपल्याला न्याय मिळाला। आपण त्यांना ते पर्यायच नव्हता, ते परावृत्त त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्या कारणानं आपल्याला आपल्या सूचनेची त्यांनी दक्षता घेतली आणि आपल्याला न्याय मिळाला असं म्हणावंसं वाटतं। आता इथून आपण
जे काही निवेदन केलेलं आहे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यासाठी ते देण्याकरता आपण DYSP साहेबांच्याकडे जाणार आहोत आणि तहसीलदारांच्याकडे. कुणीही गडबड गोंधळ करू नका. आपल्याला शांततेचं आव्हान आहे की आपण जे नियोजन दखल घेतली म्हणून आपल्याला न्याय मिळालेला आहे. असंच आपण हिंदू म्हणून सर्वांनी संघटित राहूया. आपल्या उद्या आज जशी आपल्या पवार कुटुंबियावरती वेळ आली तशी उद्या माझ्यावरती वेळ येऊ शकते, कुणावरती वेळ येऊ शकते. याच ताकदीनं आणि ह्या शक्तीनं आपण उभं राहायचं आहे. मी एवढं सांगतो. संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. हर हर महादेव, हर हर महादेव. हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. सगळ्यांशी एकमेकांशी बोलू. 22ला जर काय झालं नसेल तर पुन्हा आपण इथं यायचंय. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.